हाय हॅलो नमस्कार. आज मी पुन्हा एकदा संध्याकाळचं रुटीन शेअर करते. अगदी स्वयंपाकापासूनचं. स्वयंपाक दिवाबत्ती करतो त्या टायमापासून मी सुरुवात केली. मस्त किचन असं क्लीन असलं ना, संध्याकाळचं कामाला खूप एनर्जी वाढते, मस्त छान वाटतं. देवपूजा झाली, देवांना दिवे वगैरे लावून आणि मग मी स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक करायचा होता मला, अगदी सोपा आणि सरळ स्वयंपाक करायचा होता. संध्याकाळचं कसं एकदम भाजी चपाती सगळं करायला आणि खाण्याला पण जरा कंटाळा येतो, म्हणून मग एका टायमाला आम्ही भात बनवतो किंवा मग खिचडी असं असतं आमचं. एखाद दिवशी चपाती भाजी असं बनवली जाते. मी आज थोडंसं व्हेरिएशनमध्ये बनवत होती. व्हेज पुलाव बनवत होती फक्त, आणि दही किंवा मग रायतासोबत खाऊ शकतो. असं हलकं फुलकं जेवण असलं ना मग बरं वाटतं, मुलांनाही पटकन देऊ शकतो आणि सकाळच्या स्कूलचं टेन्शन नसतं, मग पटकन झोपतात यावरून. त्यासाठी मी इथे फक्त ज्या भाज्या असतील, कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि मी शेंगदाणे ॲड केले. मेन म्हणजे सगळं फोडणीला घातलं आहे आणि जे जे आपल्याला भाज्या टाकायच्या त्याही आपण टाकून घेऊ शकतो. संध्याकाळी अगदी शांत असं वातावरण असतं आणि आता सध्या पाऊस चालू आहे म्हटल्यावर खूप छान वाटतं. पावसाचे दिवसच छान वाटतं. नवीन नवीन सुरुवातीला बरं वाटतं आणि खूप जास्त पाऊस पडायला लागला का मग कंटाळा देखील येतो आपल्याला. इथे सगळ्या भाज्या मी परतवून घेते. वाटाणे फ्रोझन होते माझ्याकडे, फ्रेश वाटाणे नाही आहेत. मी जेव्हा वाटाणे छान येतात डिसेंबर जानेवारीमध्ये त्यावेळेस करून ठेवते स्टोर. तेच माझे अजून चालले आहेत. इथे सगळ्या भाज्या फ्राय केल्यानंतर आपल्याला फक्त स्वच्छ धुवून तांदूळ टाकायचे. बासमती राईस मी घेतला होता, त्याला स्वच्छ धुवून टाकला आहे. मी कुकरमध्ये लावते म्हणून भिजत ठेवलं नव्हतं. जर आपण पातेल्यात किंवा मग कढईत करत असलो ना तर 15-20 मिनटं भिजवून घ्यायचं आहे. आणि बघा तुम्ही आता पुढे लाईट चालली जाते म्हणून मग माझं अर्धं शूट होतं इथे. मसाला फक्त गरम मसाला टाकला होता मी आणि 2 शिट्ट्या किंवा 1च शिट्टी करून घ्यायची आहे. लाईट गेली होती म्हणजे मला ते शूट करता आलं आणि फक्त मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. किती छान असं व्हेज पुलाव बनवून तयार आहे. खूप तिखटही होत नाही, मुलंही आवडून खातात. आपल्याला जर वाटलं तर आपण याच्यासोबत कढी किंवा मग रायता, मी इथे बुंदीचा रायता बनवला होता माझ्या मुलीला, किंवा मग घरात सगळ्यांनाच खूप छान आणि आवडीने खातात ते रायता, म्हणून मग मी तोच बनवला होता. मी इथे ताट सर्व करून घेते. अगदी मोकळा असा पुलाव झाला आहे. पाऊस चालू होता मग सारखी लाईट ये जा करत होती म्हणून मला खूप काही शूट करता आलं नाही. फक्त मी इथे जे ताट बनवलं होतं तेच शेअर करते. उडदाचं पापड भाजून घेतलं आहे. पावसाळ्यात तर भाजून खाण्याऐवजी आपण त्याला तळून पटकन डब्यात जर ठेवलं ना तर मग छान कडक राहतो, क्रिस्पी राहतो, नाही तर मग मऊ पडायला लागतो. मी इथे काकडी पण कापून घेतली होती थोडंसं सलाड म्हणून. कसं वाटतं मला नक्की सांगा. बाय.